सर काय सांगाल कालची जी फडतरवाडीची जी घटना आहे ती रेबीज सदृश्य त्या माणसाचं जे वागणूक आहे काय सांगाल त्याबाबत? काल मला एक 3-3:30 वाजता कॉल आला की असा एक पेशंट आलेला आहे, त्याचा स्वभाव वगैरे बदललेला आहे आणि सगळे म्हणजे ॲम्ब्युलन्समधले व त्याच्यासोबतचे जे सगळे मित्रमंडळ होते सगळे रेबीज असं म्हणत होते. त्यामुळं मी एक 10 मिनटातच धावून आलो की काय बाबा म्हणजे नक्की रेबीज असेल तर आपल्याला लगेच रेफर आणि लवकर उपचार चालू करायला लागतो, म्हणून मी त्या अनुषंगानं लवकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो बघायला. तर पेशंट गोपाल ठाकरे नावाचा पेशंट होता, वय असेल 20 ते 25च्या मध्ये. आणि मी पेशंट बघितला आणि मला बघितल्याच कळालं की हे जे आहे म्हणजे थोडं तपासल्यानं कळालं की हे जे आहे हे रेबीज तर नक्कीच नाही आहे. आणि मग मला त्याच्या मित्रमंडळींनी सांगितलं की त्याचा असं थोडा स्वभाव बदललेला, त्यांना असं वाटत होतं की त्याला फिटेचा आजार आहे, फिटचा प्रकार आहे. आणि मग अजून मी विचारलं तसं मला कळालं की ते गावकऱ्यांनी वगैरे जरा त्याला म्हणजे दोऱ्यांनी वगैरे पकडलेला, नेट जाळ्या टाकलेल्या, थोडासा मारलाही असेल आता कोणास ठाऊक. आणि तसा आणलेला. आणि जेव्हा विचारलं तेव्हा बघितलं तर काय कुठलं जनावर चावलं नव्हतं, तशी काय कोणी हिस्ट्री वगैरे काय दिली नाही. अंगावर पण मी पहिले सगळे कपडे उतारून हेड टू टो एक्झामिनेशन करायला लावलं, त्यावर पण कुठं काय म्हणजे चावण्याचे वगैरे काय लक्षणं किंवा काही छोटी मोठी जखमसुद्धा काय नव्हती. सर गावामध्ये हेच सांगितलं जात होतं की 1 महिन्यापूर्वी साधारणपणे त्याला डॉग बाईट झालेलं आहे, तर तुमच्या परीक्षणामध्ये तसं काय आढळलं आहे? आमच्या परीक्षणामध्ये तर मी जेवढं तपासलं हात पाय आणि छाती वगैरे, तर तिथं कुठं डॉग बाईटची वगैरे काय मला जखम वगैरे सापडली नाही व पेशंटनी पण तसं काय बोललं नाही की मला असं कुत्रं वगैरे चावलेलं. त्याला आता रुग्णालयामध्ये आपण किती दिवस अजून ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार? अजून आपण त्याला 3 ते 4 दिवस ठेवू, कारण आपण त्याचे सगळे ब्लड रिपोर्ट वगैरे पाठवले, सगळे नॉर्मल आले. काल त्याला हलकासा ताप आलेला, पण आज तर काय ताप दिसत नाही आहे. त्याच्या नातेवाईकांना अगोदर त्याची काही बॅक हिस्ट्री तुम्ही विचारली? बॅक हिस्ट्री त्यांनी नातेवाईकांनी व त्याच्या मित्रांनी सांगितले की असं जे काल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओवर प्रकरण बघितलं त्यातलं एक छोटंसं प्रकरण अजून एकदा किंवा दोनदा पण असं झालेलं, पण तेव्हा पण त्यांनी काय असा उपचार घेतला नव्हता आणि तो असा एकाएकी स्वतःहूनच बरा होऊन गेलेला. ज्या गावामध्ये जी घटना घडली ती सगळी गावामध्ये पॅनिक सिच्युएशन, नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी तुम्ही काय सांगाल? नागरिकांसाठी मी असं सांगेन की म्हणजे रेबीज हे जे लक्षणं म्हणजे काय, पाण्याची भीती वाटणं म्हणजे हायड्रोफोबिया, व अजून म्हणजे हवा आली, वारं सोडलं तोंडावर तरी त्याची पण भीती वाटणं, गळ्याचे कॉन्ट्रॅक्शन स्पॅझम होणं, हे रेबीजचे लक्षणं म्हणजे पेशंटचा स्वभाव बदलणं, थोडासा ताप येणं. आणि हे रेबीजचे लक्षणांच्या आधी कसं असतं, पेशंटला पहिले ताप वगैरे येतो, त्याला कुत्रं वगैरे चावलेलं असतं, युजली समजून जातं कुत्रं चावलं वगैरे, पेशंट सांगतोच कुत्रं चावलेले, जखम वगैरे असते. असं एकाएकी एकदम पेशंटचा नुसता स्वभाव बदलला किंवा मनस्थिती बदलली म्हणजे रेबीज असतो असं नसतं. हे कारण मानसिक आजार हा वेगळा असतो आणि रेबीज असा वेगळा असतो, दोघांचा उपचार पण पूर्णपणे वेगळा असतो. आणि मला अजून एक सांगायची अशी इच्छा आहे की रेबीज असू दे किंवा मानसिक आजार असू दे, काल जसं म्हणजे दोऱ्यांनी नेट टाकून पकडणं वगैरे आणि मारहाण करणं असं तरी लोकांनी करू नये. कुठल्याही रुग्णाला, मानसिक किंवा शारीरिक रुग्णाला असं ट्रीट करू नये. म्हणजे त्याला आपुलकीनं आणि थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण साध्या पद्धतीनं तसं ट्रीट करावं आणि त्याची काळजी घेऊन आणावं त्याला. त्याच्या आधी कधी झालं होतं त्याला असं प्रॉब्लेम? कधी झालं होतं? 3ऱ्या वर्षला. 3रं वर्ष? 3 वर्षापूर्वी असं झालं होतं. मग त्यावेळी डॉक्टरला दाखवलं होतं? नाही दाखवलं का? त्याच्यानंतर परत कधी असं झालंय काय? नाही, मग आता झालं. आता झालं का? मग असं ज्यावेळी झालं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी काय बोललं होतं का, कुणाला दाखवलं किंवा काय असं? त्या कुठं दुसरी जागा घेऊन गेला होता. दुसरी जागा घेऊन गेला? मग ताव वगैरे होणार, सुया गोया टोचून मग आणला होता. सोया टोचून आणलं होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर आता झालं परत? त्याच्या काही गोळ्या वगैरे चालू होत्या अगोदर? नाही, काल या दुसरी जाग घेऊन गेला ना, तिकडे ज्या गोया आहे. डॉक्टरला दाखवलं तर सोया टोचले. गाव कोणतं? तुम्ही इथं कसं काय कशासाठी आलाय? ऊस तोडायला. कुठं काम चालू तुमचं आता? आता इकडं कोणता गाव आहे ते मुकडदम. तुमचं गाव कुठलं? नंदुरबार शहादा. नंदुरबार जिल्हा, नंदुरबार तालुका शहादा. शहादा तालुका. फडतरवाडीमध्ये काय करत होता? ज्या गावामध्ये आता घटना घडली तिथं तो काय करत होता? ऊस तोडायला गेलं होतं फडमध्ये.